पुण्याच्या मुळशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न। आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना। पुण्यामधल्या वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 100 दिवसांचा आराखडा तयार। 14 मिसिंग लिंक आणि 8 बॉटलनेक काढण्याचे महापालिका प्रशासनाचे आदेश। पुण्यामधल्या तोरणागड आणि राजगड जोडणारा रस्ता तयार करण्याची शिवभक्तांची मागणी। शिवकालीन वहिवाटीचा पाल खुर्द ते मेटपिलावरे रस्ता तयार झाल्यास पर्यटकांची गैरसोय दूर होणार। पुणे विभागामध्ये आवक वाढल्यानं घाऊक बाजारामध्ये कोबीला कवडीमोल भाव। मागणी घटल्यानं कोबीला प्रति किलो 5 ते 6 रुपयांचा दर। पुण्याच्या मावळमधील कार्ला गावात आठवडे बाजारामध्ये झाड कोसळल्याची घटना। घटनेमध्ये 6 जण जखमी, 2 वाहनांचं मोठं नुकसान। पुणे शहरामधील 3 ठिकाणी पोलिसांकडून 25.5 लाखांचं ड्रग्ज जप्त। विमानतळ आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्याच्या वाकडमध्ये बंदूक घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांकडून अटक। समीर शेख असं अटक केलेल्या गुन्हेगाराचं नाव। आरोपीकडून 52,000चा मुद्देमाल जप्त। पुणे शहरामधल्या वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एटीएमएस सिग्नल यंत्रणा पोलिसांच्या ताब्यात जाणार। सिग्नल यंत्रणेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश।